विकास कामाच्या संदर्भामध्ये सांगितलं. सचिन सुरवसे अतिशय ते होते ना मजमाने गार पाणी फिटनेस त्याने सांगितलं. मुळात काय आहे, मला विषय आठवला तो आपल्या तालुक्यातली शिवसेना का स्थापन झाली. मुळात राज्यात शिवसेना का अस्तित्वात आली, शिवसेना खेड्यापाड्याने का वाढली, ह्याच्या मागचं काय कारण आहे. तर ह्या महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण जे आहे हे प्रस्थापित घराण्यांनी आपल्यात असं मुठीत दाबून ठेवलेलं आहे. ह्या राज्यामध्ये 126 का 27 घराणे अख्ख्या महाराष्ट्राची सत्ता वर्षानुवर्ष 3-3, 4-4 पिढ्या त्यांच्या ताब्यात आहेत. आणि त्यामुळे सामान्य कुटुंबातल्या एखाद्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये सत्ता कारण राजकारण किंवा कारभार त्यामध्ये जाण्याची कुठली संधी नव्हती. त्यामुळे ही जी प्रस्थापित घराणी आहे ही सर्वसामान्य माणसावर काही ठिकाणी अन्याय अत्याचार करायला. सगळीकडे तसं झालं असं नाही, परंतु जे आपल्या इथं जे अनगरकर पाटलाचं जे घराण त्यांच्या विरोधामध्ये दुसरा एक विचार होता, बाबुराव पाटलाचा एक विचार होता, तो दडपशाहीचा गुंडगिरीचा होता. लय जोरात आहे, टी शर्ट घातलाय, प्रचारच चालू आहे. तो असली असल्याशिवाय मजा बी येत ना. सभेविवेक मजा येते ती, मोठ्या सभा असल्याला मधूनच चिरकणार जोरात. तर राजन पाटलाचं जे घराणं आहे, बाबुराव पाटलाचा वारसा त्यांच्याकडे आला. त्यावेळेला देशभक्त संभाजीराव गरड यांचा एक दुसरा विचार या तालुक्यामध्ये होता. त्यांच्या विचारामध्ये कैलासवासी शहाजीराव पाटील ज्यांनी या मोहोळ तालुक्याचं या मतदारसंघाचं 3 वेळा नेतृत्व केलं, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले, राज्यामध्ये सहकार मंत्री झाले आणि ते समंजस प्रकृतीचं नेतृत्व. ज्यांना गुंडगिरी दडपशाही असं मान्य नव्हतं अशा लोकांनी, या तालुक्यातल्या समंजस लोकांनी, या तालुक्यातल्या विचारी लोकांनी बाबुराव पाटलाचं नेतृत्व धुडकावलं आणि 3 वेळेला शहाजीराव पाटलांना निवडून दिलं. शहाजीराव पाटील वारल्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीतल्या लोकांबरोबर त्या कुटुंबाचं राजकारण संपवण्याचं काम बाबुराव पाटलाच्या त्यावेळेच्या घराण्याने केलं, त्यावेळेच्या लोकांनी केलं. काय केलं? विरोधक असलेला या तालुक्यामध्ये 2 महत्वाचे गट होते. एक अण्णाचा गट होता, एक शहाजीराव पाटलाचा गट होता. आणि त्यांनी शहाजीराव पाटील वारल्यानंतर त्यांच्या मुलाला जिल्हा परिषदेची काँग्रेसची उमेदवारी दिली आणि युती केली. त्यामुळं गावागावामध्ये या बाबुराव पाटलाच्या अन्याय अत्याचाराला कंटाळलेला जो वर्ग होता, गावात एकमेकाची तोंड न बघणारी माणसं आता यांनी युती केली, करायचं काय? त्यावेळेला ज्यांना अनगरकरांची गुलामगिरी करायची नव्हती त्यांनी दुसरा मार्ग स्वीकारला. त्यातली जी तरुण मुलं होती त्यांनी शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यातली जी सिनियर म्हणजे ज्येष्ठ माणसं होती त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. म्हणजे नंतर राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हा, बरोबर आहे. काही शिवसेनेत गेले त्याच्या आधी आणि हे त्यावेळेला शेकाप मध्ये होते माहिती, आणि नंतर काँग्रेसमध्ये आले, बरोबर आहे. तर समजून घ्यायचा विषय असा आहे की या मोहोळ तालुक्यामध्ये, या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठंच एवढ्या ताकदीची शिवसेना नाही जेवढी आपल्या मोहोळ तालुक्यात आहे. शिवसेनेचं केडर आहे आणि मजबूत केडर आहे. मी पण आता कुठला झेंडा घ्यायचा म्हणून विचारत होतोच. मला उद्धव साहेब तसंच म्हणले, म्हणजे आमची माणसं म्हणले महिना झाला तुमचा अभ्यास करायला, सगळ्यांनी सांगितलं म्हणजे हे चुकून तिकडे आहे, आपलाच माणूस आहे म्हणजे. आणि माझा भाऊ शिवसेनेतच होता ना, संतोष पाटील, तो विद्यार्थी सेनेचा जिल्ह्याचा काहीतरी पदाधिकारी पण होता आणि सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी असायचा. साबीरबाई शेख
शिवसेनेचे पहिले मंत्री माझं लग्न जमवायला होते, आमच्या अण्णाचं म्हणजे मोठ्या भावाचं लग्न जमवायला होते, लग्नालाही होते, मधल्या भावाच्या लग्नाला होते आणि माझ्याही लग्नाला आणि आमच्या घरी पण आले होते. त्यामुळं शिवसेनेबरोबर जोडलेलं आमचं घर आहे. आता मुद्दा या निवडणुकीचा आहे. या निवडणुकीला एक वेगळं असं महत्व आहे. आणि मी जे म्हटलं या गावात शिवसेना काय स्थापन झाली, त्यावेळेला त्या शिवसेनेचा झेंडा हातात घेत असताना एवढा बलाढ्य ताकदीच्या समोर उभा राहण्याचं धाडस या भांबेवाडीतल्या गावकऱ्यांनी केलं. आणि या सगळ्या प्रवाहामध्ये न जाता या उलट्या प्रवाहामध्ये त्यावेळेला जी मुहूर्त पेटवली त्यामध्ये विचार केला असेल की शिवसेनेची शाखा उघडत असताना एक ना एक दिवस या मोहोळ तालुक्यामधली या अंगरकर पाटलाची सत्ता उलटवण्यामध्ये माझ्या शिवसेनेचं या झेंडा जो तो काम आला. त्यामुळं आज या निवडणुकीमध्ये तो त्यावेळेला जे पाहिलेलं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होण्याचा हा 23 तारीख हा दिवस असतो. त्यामुळे त्याचा पहिला विजय उत्सव साजरा करण्याचा अधिकार या भांबेवाडीकरांना, कारण त्यांनी पहिलं स्वप्न बघितलं. नाहीतर मनात सुद्धा या अंगरकरांच्या विरोधात विचार कुणाच्या येत नव्हता. म्हणजे एवढं हरकत आणि विकृत मनोवृत्तीची माणसं आहेत. आता त्या जास्मिन त्या महिलेला सांगितलं त्या अंगरकरांनी गावागावामध्ये पाळलेली जी कुत्री आहे या महिलेला सुद्धा प्रचंड त्रास दिला. गाव सोडायची वेळ आली. आज ती त्या महिलेला मोहोळमध्ये जाऊन राहायची वेळ आली. त्या थिटे उज्ज्वला थिटेला अंगर सोडून पुण्याला जाऊन राहायची वेळ आली. का म्हणून बायांच्या मागे लागले काय कळत. नुसतं पाटील नाही, खानदानी पाटील आहे. जर या महाराष्ट्रामध्ये खानदानी पाटलाचं यादी पुस्तक जर असेल कुठं रजिस्टर असेल ना, जसं तहसील कार्यालयात असते बघा, असं खानदानी पाटलाचं जर रजिस्टर केलं तर ह्याचं नाव पहिल्यांदा लिहावं. त्या पुस्तकात द्यायला लागतील खानदानी पाटील असण्याच्या करता ह्या अटी आणि शर्ती आहेत. बरोबर आहे. खानदानी पाटील असेल पहिली सगळी पहिल्या आत म्हणजे काय, लग्नाच्या आधी त्याला पोरं झालेली असली पाहिजे. लग्नाच्या आधी पोरं नाही, खानदानी पाटील नाही. दुसरी अट काय, 17 वर्षी 302चं कलम भोगलेलं असलं पाहिजे. म्हणजे एका दुसरा मर्डर टाकलेलाच पाहिजे तरच खानदानी पाटील. आणि तिसरं काय, हे सगळं केल्यानंतर अजिबात लाज बाळगायची नाही. कॉलर टाईप करून सांगायचं आम्हाला अभिमान आहे. त्या काळामध्ये सगळ्या टीव्हीवर गाजलंय, त्याला विरोधात माझं भाषण गाजलं. आणि मुंबईमध्ये मला सगळे चॅनलवाले पत्रकारवाले विचारायचे हसला कसला नेता आहे म्हणजे ह्याच्या ताब्यात आहे 50 वर्ष. म्हणजे उद्या आपल्या गावातली पुण्याला मुंबईला दिल्लीला कुठेही गेलेली आपली लोक असतील, तुमच्या गावात जर काही IAS अधिकारी झालेले आहेत, बरोबर आहे, त्या IAS ऑफिसर कुठे असेल, समजा तिकडे झारखंडला असेल, बिहारमध्ये असेल, तर त्याला मोहोळचा आमचा नेता एक राजन पाटील नावाचा व्यक्ती खानदानी पाटील आहे सांगायची अभिमान वाटेल का लाज वाटेल. एखाद्या कुठला तरी औरंगाबाद असेल, जालन्याची मुलगी जर उद्या मोहोळमध्ये द्यायची म्हटलं आणि तिचा बाप चौकशी करायला जर आपल्याकडे आला आणि या मोहोळ तालुका हा खानदानी पाटलाचा तालुका आहे असं समजल्यावर त्याची पोरगी आपल्या तालुक्यात देईल का? ती म्हणाल इथल्या सगळ्या पोरांना हे सगळे खानदानी पाटलाला 50 वर्षांनी नेता केलाय म्हणल्यावर ही सगळी या मोहोळ तालुक्यातली सगळी तरुण पोरं 17 वर्षीपासूनच कामाला लागलेली असतात. मग माझ्या पोरीचं लिखीचं कसं होणार? असला अनुभवी नवरा माझ्या पोरीला नको म्हणतील का नाही? नोकरीचा अनुभव असावा, कामाचा अनुभव असावा, गॅरेज मध्ये एखादी गाडी दुरुस्त करण्याचा अनुभव असावा, पण असला अनुभव कुणाला नसावा
असं कुठल्याही पोरीच्या बापाला आणि विशेष करून पोरीच्या आईला वाटणार. आणि एक दलिंदर अभिमानानं सांगतो, एका पत्रकारानं विचारलं, ते उमेश पाटील तुमच्यावर टीका करतात आणि म्हणतात तुम्हाला आंघोळ घालायला माणूस ठेवलाय म्हणून. आंघोळ घालायला मला सांगा, तुमची आंघोळ तुम्ही कशी करता सांगा. माझ्या माहितीप्रमाणे आंघोळ एकट्यानंच करायचा विषय काय. सगळे आपण असं गाव गोळा करून आंघोळ करतो का? आपल्या आपणच करतो ना. आपल्या आपण तांबे घेतो, आपल्या आपण बोलतो. ह्याला आंघोळ घालायला माणसं आहे. पत्रकाराने विचारलं असं कसं काय? ते आमची खानदानी परंपरा आहे म्हणून. त्याचं खानदानी इंटरनेशनल लिहून रेकॉर्ड केलं पाहिजे. कुठली पैदाइश आहे कोणाला माहित. बरं विचार काय मी होतं, काय तुला आंघोळ घालायला माणसं ठेव, नाही तर तिथं काय हाती ठेवती तर सोंडलं उचललं पाणी तुझ्या अंगावर होतं. पण विचार किती बुरसटले. आता तो प्रफुल्ल कुठे गेला? प्रफुल्ल वाचल त्याने मला एक परवा मोबाईलवर एक व्हिडिओ दाखवला. त्याने काय केलंय, एक खोटा डुप्लिकेट व्हिडिओ करत नाहीत का, एखाद्या मुलगा दुसऱ्याला लावतात काय. आणि उमेश पाटलाचा कुठला तरी पिक्चर मधला सीन दाखवलाय आणि ती नट आहे ती त्या नटीची पप्पी घेताना दाखवलाय आणि त्याला माझं मुडकं लावलंय काय. ती लोकांना ती कुणी काही आश्चर्य व्यक्त केलं नाही. त्यांना वाटलं असेल एखादा साऊथचा तिकडचा हिरोचा सीन असेल काहीतरी वाटलं असेल. हे ना ओळखलं किती मला हे असलं केलं. मी म्हणलं जा पोलीस स्टेशनला केस कर म्हणले. मग त्या सायबरला केस केली, सायबर क्राईमला. सायबर क्राईमला केस केली. ते पोलीस म्हणले आता पुरावा म्हणून मोबाईल ठेवून द्यावा लागते. ती म्हणलं माघारी कधी मिळणार, 6 महिने लागतात मला आत्ती द्या. मला फोन केला त्याने. मी म्हणलं राहू दे मरू दे ती केस, बघायचं तर बघू दे कुणाला. केस बी राहू दे तिकडे. नाही म्हणलं तरी गुन्हा दाखल केला, आता मोबाईल ठेवून घेतला. बरं जाऊ दे म्हणलं, तुला दुसरा देतो घेऊन, जमा करून घेतलाय ना, जाऊ दे तिकडे. परंतु माझ्याबद्दल व्हिडिओ बनवताना सुद्धा डोक्यात विकृत विचार बघा कसला, म्हणजे दुसरं काय सुचतच नाही. बाईन पप्पी काय लागा. उमेश पाटील कोणाला तरी हाणामारी करतोय असा एखादा व्हिडिओ दाखवला म्हणजे बाबा ही किती आगाव माणूस आहे, नालायक आहे. तिथं सुद्धा जी ह्यांच्या डोक्यात 24 तास विचार आहे का, तीच माझ्या बाबतीत मी घुसो. म्हणजे दुसरा धांडा जायला आपल्या कसं आज मिली बघा. मग दिवस पाळी नाहीच, फक्त रोजपाळीच आहे. आचले बिगार महिला तिथं म्हणून जास्त बोलत नाही. पाचले नारायण नेते आपल्या तालुक्याचे म्हणून राजू खरे. आता काय म्हणलं, बलिदा घ्या. अरे नालायक, तुला लाज वाटली पाहिजे. लोकाला मलिदा, आम्हाला मलिदा घ्या म्हणतो. कुणाला विजयराव डोंगरे, उमेश पाटील, दीपक गायकवाड ही सगळी आता ही पोरं बसलेली तिथं, बाळासाहेब जवळ अनेक लोक आहेत, रमेश बारसकर आहे. मलिदा घ्या. अरे तुझा खानदानी दरोडेखोर आहे ना, खानदानी दरोडेखोर आहे. त्या मोहोळ तालुक्याचा सर्वसामान्य शेतकऱ्याचा कारखाना, शेतकरी सभासदाचा कारखाना रातोरात हडप केला. 1000 कोटीचा तो कारखाना रातोरात या शेतकऱ्याचा हडप केला आणि त्याच्या जीवावर आज वर्षाला 100 कोटी कमवतो. 50 कोटीचं घर स्वतःसाठी बांधलं, 50 कोटीचं हॉटेल सोलापुरामध्ये घेतलं. कोण चोर? किती मलिदा तू एकट्याने खाल्ला. अरे तो यशवंत माने आमदार, त्या मोहोळ तालुक्यात माणूस सापडत नव्हता. या मतदारसंघात तुला माणूस सापडला ना, एखादा दलित माणूस नाही सापडला. गरीब एकतर्फी तालुका तुझ्या ताब्यात होता ना, आमच्या लग्न घाटाला करायचा होता ना, आहे का नाही? आहे चांगलं जागाडीच आहे, बरोबर आहे. फुलचंद सरोदे होता आमचा, लय किती आपलं जवळजवळ गुरुजी आहे की बसला, जवळजवळ गुरुजी, डबल ग्रॅज्युएट, ट्रिपल ग्रॅज्युएट, बोलायला तडफदार. काय म्हणलं, किती रुपये मागितलं? 2 कोटी रुपये मागितलं. स्वस्ताही होती त्यावेळेला, आता महागाई वाढली. हा यशवंत माने
ना आपल्या तालुक्यातला ना आपल्या जिल्ह्यातला, आज पुणे जिल्ह्यातला या यशवंत मानेची स्वतःची ग्रामपंचायत सुद्धा नाही. म्हणजे आमच्या केशव वाचवण्याच्या नकाची सुद्धा बरोबरी होऊ शकत नाही. वर्षानुवर्ष ग्रामपंचायत तरी ताब्यात आहे. आमच्या सचिनच्या तो सरपंच आहे गावचा, विरोधात असताना ग्रामपंचायत ताब्यात आहे. आमचा शिवाजी विरोधात असताना ढोकबाबुळगाव गावामध्ये कोणाला त्या ठिकाणी दुसरं खूप देत नाही, विरोधात असताना ग्रामपंचायत ताब्यात आहे. त्या आमदारपेक्षा 1000 पटीने ताकदीची पोरायची. आणि हा यशवंत माने साध्या ग्रामपंचायतीला सदस्य म्हणून सुद्धा निवडून आला नाही. ग्रामपंचायत गावची, स्वतःच्या गावची ग्रामपंचायत त्याची नाही, विरोधकाची आहे. आता जनमानसामध्ये नाकारला गेलेला फक्त पैसेवाला कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून राजन पाटलांनी आपल्या पोखांडी आणला. काय कारण होतं सांगा? काय कारण, काय मेरिट होतं त्याच्याकडे? फार कुठली समाजसेवा करून नसला होता, कुठला लोकनेता होता, फार मोठं नाव होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जात चोर. मला दाखव आपल्या जिल्ह्यात काही समाजाचा कोणतरी शेड्यूल कास्ट मध्ये आहे का कोणतरी? हा, म्हणजे यांनी शिक्षण सगळं घेतलं, सगळे पुरावे आहेत त्याचे सुद्धा. ती कोर्टात केस चालली आहे. बोगस सर्टिफिकेट. माणूस किती गरीब असू दे, फाटका असू दे, मजूर असू दे, गटार काढणार असू दे, किती गरीब असला तरी माणूस त्याचा बाप बदलतो का? कुणी बघितलाय बाप बदललेला? बरोबर. म्हणजे अर्ज दिला की बाप बदलणे आहे, असं आहे का कुठं? तहसील कार्यालयात गेला की माझा बापच बदलायचा आहे. बरोबर आहे. बाप बदलायचं म्हणजे आजा बदलावं लागत, आज बदलला की पंजा बदलावं लागत. बाप बदलणं म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. लोक पाहताना म्हणतात बापाचं नाव सांगणार नाही, म्हणतात का नाही? म्हणतात का? बरोबर आहे. हे यशवंत मानेला स्वतःचा बापच बदलून टाकला. हा आहे इंदापूरचा, त्यानं स्वतःचा बाप तिकडे बुलढाण्याचा दाखवला, आजोबा बुलढाण्याचा दाखवला, पंजोबा बुलढाण्याचा दाखवला. आणि तिकडं म्हणजे नाव आपल्याकडे असतात ना, दगडू धोंडू चौरे असते का नाव, तसाच दगडू धोंडू चौरे तिकडला हुडकून काढला. बघा असतच ना नाव, तिकडं बुलढाण्याचं शोधून काढला. कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही समाज तेवढ्या जिल्ह्यापुरता त्याला दाखला मिळतो शेड्यूल कास्ट. मग त्यानं काय केलं? बाप बदलला, आजा बदलला आणि तिकडची सगळी कागद गोळा केली आणि बोगस कागदाच्या आधारावर सर्टिफिकेट मिळालं. किती काहीतरी झालं, प्रत्येकाला आपली आपली जातीचा अभिमान असतो. मराठा असो, नोबत असो, धनगर असो, कुठलाही असो, असतो का नाही जातीचा अभिमान? आपल्या जातीचा प्रत्येकाला अभिमान असतो. आज नारायणकडे आमदारकीसाठी स्वतःची जात सुद्धा बदलली. आता कैकाडी समाजाला सुद्धा कलंक आहे, कलंक. स्वतःची जात बदलली. अशी जात बदलणारी, बाप बदलणारा माणूस त्या राजन पाटलाने आपल्या बोखांडे आणून लादला. लोकांचा विरोध तेव्हाही होता, त्यापूर्वी होता, परंतु अशी मुळी कधीच बांधली गेली होती त्याच्या विरोधात. माणसं फोडत होता, आता सुद्धा फोडणार आहे. आता लई पैसे येणार आहे. माझा व्हिडिओ हा रेकॉर्ड करा, कुठं व्हायरल करायचं त्याचा. आता पैशाचा पाऊस पडणार आहे यशवंत मानेच्याकडनं. आले घेऊन ठेवा. बरोबर आहे? नाही नाही, आले दिले कुणाला आपले तुम्ही म्हणसाल की इथं आज व्यासपीठावर दिसणारे तुमच्या आमच्या सोबत दिसणारा कार्यकर्ता अचानक विरोधात कसं काय लागला फिरायला दिसेल तुम्हाला. काय काय जण दिसतील, समजून घ्यायचं की हा गद्दार निघलेला, हा फुटलेला आहे. 5 वर्ष विरोधात अचानकच त्यांच्यावर कसं फिरायला लागले. काल 2 दिवसाला लागले बघा. एक पोखरापूरचे आणि दुसरे गोटेवाडीचे. नुसतं उठता बसता राजन पाटलाला शिव्या घालत होते. आणि काल 8 दिवसातच काय त्यांच्यात परिवर्तन झालं की लागली त्यांच्यावर फिरायला. कुठलं इंजेक्शन दिलं, कुठला उपचार केला माहित. पण हे घडणार आहे. नेते फुटले, कार्यकर्ते फुटले, तरी सुद्धा सर्वसामान्य मतदार फुटणार नाही याची काळजी तुम्हाला सगळ्याला घ्यायची आहे. हा खंबीर आपण तुमचं सगळं संरक्षण करायला. कुणी
म्हणणं आहे, हा 12 गावचं पाणी पिलेलं असेल तर उमेश पाटील 1200 गावचं पाणी पिऊन आलेलं लक्षात ठेवा. लोकांवर दहशत करतो, 302 ची कलमा म्हणून सांगतो. अरे हाय, पुण्याला मुंबईला यायचं का नाही उद्या? हे डबक्यातले आहेत. कुणावर दहशत? आता ही बघितले ना बाई कशी बोलते, तडा 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 तडा, आहे का? आणि काय काय अशी पुळगी आपली तिथं भिवून बसलेली शिपूड घालून विचारलं की म्हणते ती जरा अडचण आहे आमची, आमचा हाय आतून सपोर्ट. म्हणलं या की प्रचाराला, जरा अडचण आहे. काय अडचण आहे? हा, अरे गरीबाचा गरीब फटका माणूस सुद्धा उठून उभा राहिलेला या काळात. ही स्वातंत्र्याची लढाई आहे. काश्मीर मधला सैनिक सीमेवरचा, माझ्या मतदारसंघातला भोयऱ्याचा मेजर आहे. आपण मेजर म्हणतो जनरली सैनिकाला. आहे का नाव कसं सांग? तर त्याने तिथून व्हिडिओ कॉल केला मला मोहोळ विधानसभा मतदारसंघाची पहिली पत्रिका मला आहे, मला मतपत्रिका नंबर असतो त्याच्यावर. आणि हे पहिलं मत मी राजीव खरेला तुतारी वाजणाऱ्या माणसाच्या पुढे त्या ठिकाणी ते खून केलेले आहे. या मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतलं राजन पाटलाच्या आणि यशवंत मानेच्या विरोधातलं पहिलं मत देशाच्या सीमेवर असलेल्या एका सैनिकानं दिलेलं आहे. त्या ठिकाणी काश्मीरच्या बर्फात असलेला देशाच्या सीमेचं संरक्षण करण्याकरता उभा असलेला आपला जो सैनिक आहे तो ताटमानेने या लढाईमध्ये सहभागी झाला. तिकडे देशाचं संरक्षण करणारा हा सैनिक आहे. आपल्या मोहोळ तालुक्याचं रक्षण करण्यासाठी तुम्ही सगळे सैनिक आहात. आणि तुमची सगळी 20 तारखेला तुमची हाताची तलवार बाहेर काढायची, त्या बटनावर टाकायची आणि तुतारीचं बटन दाबायचं आणि राजू खरेंना 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून आणायचं. त्याच्यामध्ये या मोहोळ तालुक्यातला बांबेवाडी हे गाव जे जिथं शिवसेनेची स्थापना झाली त्या बांबेवाडी घरांनी बघितलेलं स्वप्न पूर्ण होण्याच्या करता 100% मतदान तुतारीवर झालं पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.